गणपती बाप्पा मोरया. मी आता तुम्हाला सहज सोपी मेथीची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे. लसूण जिरे एक एक चमचा, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि तेल आणि मीठ चवीनुसार. आता प्रथम मी पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकत आहे. तेल गरम व्हायला ठेवलेले आहे. तेल आपले आता गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये मी जिरे टाकत आहे. जिरे फुलले की त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण जरा जास्तच घ्यायचं. जास्त असेल तेवढी मेथीची भाजी छान लागते. आता त्याच्यामध्ये मी कट करून घेतलेली मिरची आपल्याला जशी तिखट हवी त्याप्रमाणे घालायची. जरा लसणाचा आता वास सुटायला लागलेला आहे. लसणाचा वास सुटायला लागला की लगेचच धुवून स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी त्याच्यामध्ये टाकायची. आणि चवीनुसार मीठ. जास्त मीठ टाकायचं नाही, ते खारट भाजी होते. आता ही परतून घ्यायची. जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत हिला परतत राहायची. गॅस फुल ठेवायचा, गॅसची फ्लेम. आता हिला पाणी सुटायला लागलेलं आहे. झाकण न ठेवता त्यातील पाणी आटवायचं. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपलं पाणी ह्यातलं आटत चाललेलं आहे. धुतल्यानंतर जरा ती चाळणीमध्ये नितळ ठेवायची, म्हणजे पूर्ण पाणी जाऊन द्यायचं आणि नंतर मग ती करायला घ्यायची. या भाजीला जास्त मीठ लागत नाही, कमी प्रमाणात मीठ घालायचं. लसूण जरा जास्त घालायचं, म्हणजे कसं त्याला टेस्ट येते जरा भाजीला. काय काय याच्यामध्ये खोबराचा कूट किंवा शेंगाचा कूटही टाकतात. ते टाकलं तरी होते छान भाजी. पण मी गावरान पद्धतीने पूर्वी जी आमची आजी वगैरे करायची ना त्याप्रमाणे मी तुम्हाला करून दाखवते.
वास छान सुटलाय आता आणि खायला पण टेस्टी लागते. खूपच छान वास सुटलाय. यातलं आता पूर्ण पाणी आटलेलं आहे. थोडं आता तेल सुटायला लागलेलं आहे. आता 2 मिनिटं परतून आपण गॅस बंद करूया. त्या बाजूने तेल सुटायला लागलंय. भाजी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. तुम्ही ही नक्की ट्राय करा. ही आपली भाकरी चपाती याच्यासोबत छान लागते.